डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. आज 14 एप्रिल या 14 एप्रिलच्या दिवशी आपण महामानवांची जयंती साजरी करतो. या दिवशी संतांनी आणि ज्ञानांनी आपण साजरा करत असतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं पूर्ण आयुष्य समतेसाठी आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी केलं. पूर्ण आयुष्य त्यांनी ज्ञान आणि समता याच्या प्रसारासाठी तसेच समता म्हणजे देण्यासाठी पूर्ण आयुष्य आपल्यासाठी केलं. त्यांच्या मौल्यापर्यंत त्यांच्या विचाराचे आपण आपल्यामध्ये त्याची विचार करून त्याप्रमाणे आपण आपला अभ्यास करायला पाहिजे. परंतु आताच्या विचारावर ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला त्या सर्व ग्रामीण समाजासाठी महिलांसाठी कामगारांसाठी पूर्ण आयुष्यभर त्यांनी कार्य केले. त्या कार्याला आपण चालू करण्यासाठी त्यांच्या विचारावर चालवणं आवश्यक आहे. आज त्यांचे विचार सुद्धा आपण सर्व जयंती साजरी करून नाही तर त्या जयंतीसोबत त्यांचे विचारही आपल्याला मिळले पाहिजे, भविष्यातील पिढीमध्ये मिळले पाहिजे, जेणेकरून त्यांचं जे स्वप्न होतं किंवा त्यांनी जो विचार केला होता की समाज समता स्वतंत्र हा यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. तरच आपली जयंती साजरी होईल. तसंच साजरी करताना डीजे आपण बऱ्याच गावामध्ये जयंती साजरी करताना डीजे लावतो. तर डीजे गावामध्ये जयंती साजरी करणं खरं तर जयंती साजरी करताना काही कामाची खूप मदत इतर काही सामाजिक उपक्रम ते जयंती साजरी होते. बऱ्याच आता आपल्याला डीजे नाही तर जयंती नाही, तर आपण डीजेसाठी जयंती साजरी करत नाही. आपल्याला आपल्या कामामध्ये चांगल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार दिला, चांगल्या पद्धतीने कामगारांसाठी कामगार करायला लागला, महिलांसाठी पूर्ण आयुष्य घडले. तर त्या पद्धतीनं ते साजरं झालं. डीजेवरून आपण देणगी आपण जी वर्गणी देतो ती आपल्या गावाला कष्टातून आपण सोडलेली असतात. रोजगारामध्ये छोटे बॉक्स लागतात नाही ते लावले तो उत्तम. त्या पद्धतीने साजरी करा. आपल्या गावामध्ये आता बाबळ गावात आहे, यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात. आपल्याकडे कोणत्याही पद्धतीचं धार्मिक ते जातीय ते निर्माण झालेले आतापर्यंत घटना झालेली नाही. याच पद्धतीने अशाच पद्धतीने सर्वजण शांततेने जयंती साजरी करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. तसेच तुम्हाला जयंतीमध्ये पोलिसांतर्फे सर्व प्रकारचं सहाय्य राहील, सर्व प्रकारचं सहकार्य राहील. पण त्यासाठी आपल्याकडून पण आम्हाला थोडंसं सहकार्य आवश्यक आहे. आमचं एक आव्हान असेल की आपण जयंतीमध्ये डीजे लावणार, बँड वाजवायला छोटे बॉक्स हरकत नाही, म्हणजे 5 किंवा 20 असणारे जे डीजे आहे ते लावू नका. तसेच बऱ्याच वेळेस असं होतं की जयंती निमित्तानं आपल्याकडे बाहेर गावातून लोक येत असतात, म्हणजे आपले पाहुणे असतात, कोणी नांदेडची मुलं येत असतात. माझं एक स्पष्ट तुम्हाला सांगणं आहे की आपले पाहुणे आल्यानंतर आपल्या पाहुण्यांना आपण सांगायचं किंवा ही आमची जयंती आहे, आपली जयंती आहे, गावाची जयंती आहे. कसं असतं बाहेरच्या लोकांना गावाची जयंती नसते, ते छोट्या छोट्या गोष्टीवरून काय भांडणं करतात. पण त्या निमित्तानं आपल्या गावाला गालबोट लागतं, आपल्या जयंतीला गालबोट लागतं. कारण कसं असतं एकमेकाचे पाहुणे असतात, तुम्ही एकमेकाला पाहुणे मानले म्हणजे तुमच्या सुद्धा भांडण झालं. कारण तुम्ही गावाचे लोक आहे, आज वगैरे तुम्ही सोबत राहणार आहे, पण पाहुण्यामुळे तुमच्या पण नात्याच्या बंधामध्ये बेळा निर्माण होणार. तसेच गावामध्ये कोणत्या प्रकारचे जाती ते निर्माण होणार. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे की आपले शक्यतो कसं असतं प्रत्येक गावामध्ये आपण जयंती साजरी करतो. आज 14 एप्रिलला तर पूर्ण नांदेडला आता मॅक्झिमम माझ्यामध्ये आपली जे लोक सुद्धा नांदेडला जयंती साजरी करायला जातात. जयंती सगळ्या गावात साजरी होतात. मग त्या पाहुण्यांनी आपल्या तिथे येऊन जयंती साजरी करावं असा मी आग्रह धरू नका. प्रत्येक गावात त्याच्या गावामध्ये जयंती साजरी होती, तिथं ते सहभाग घेऊ शकतात. त्याच्यामुळे शक्यतो आपण काय व्हावं आपल्या गावात जयंतीसाठी यावं आणि आले तर त्यांना तुम्ही समजून सांगा दारू पिणे
किंवा विनाकारण छोट्या छोट्या गोष्टीवर भांडण करणे असे प्रकार घडू नये. त्याच्यातून आपला पण नातेसंबंध खराब होतात. विशेषतः नांदेडचे बरेच पोरं येतात जे दारू पिणे किंवा नकोचे सवयीचे असतात, गावातील विनाकारण भांडण करतात. त्या पोरांना शक्यतो तुम्ही आपल्या गावात येऊ नका. येऊ नका म्हणण्यापेक्षा तुमचे मित्र नकोच आहेत, विशेषतः तरुण पिढी जी आहे त्यांचे मित्र आहेत. तुम्ही त्यांना सांगा की बाबा जयंती तू तुझ्या गावी साजरी कर, आम्ही आमच्या गावी साजरी करतो. नांदेडमध्ये आज 14 एप्रिलला तर सर्वात मोठी जयंती साजरी होत असते, आपण तिथं भेटू, पण गावात नको. हे आपल्यासाठी आहे, कारण त्यांनी येऊन आपल्या लोकांनी भांडणं केली चांगलं सहकार्य लागणार आहे. आणि जी तुमची समिती आहे, जी समितीचं महत्वाचं काम आहे की गावामध्ये येणाऱ्या पाहुणे मंडळी बाहेरून लोक येणार आहे त्यांच्यावर थोडं लक्ष ठेवू, जेणेकरून आपल्या जयंतीमध्ये आकार निर्माण होणार नाही, शांततेत होईल. आणि आपल्या जयंतीनंतर आपल्याकडं कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम किंवा खिचडी वगैरे असेल, तिथे आपण गर्दी न करता शांततेत व्यवस्थित बसून त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. जयंती साजरी करताना महिला मंडळ बऱ्यापैकी आपल्या जयंतीत असतात, तर महिला मंडळाच्या सुरक्षेसाठी आपल्या कमिटीमध्ये काही लोक म्हणजे मुलं जिथं नाचतात त्याच्या पाठीमुळे आपले जयंती असतात, तर त्यांच्यामध्ये उभं राहून आपल्या समितीच्या लोकांचं काम आहे त्याच्यामध्ये काम आपण सहकार्य करणार की मुलं पाठीमुळे येणार नाहीत, नको ते इशारे करणार नाही. हे समितीचे लोक याच्यासाठी उपयोगी की गावातले लोक असतात ते त्यांचं ऐकतात म्हणून समितीचे लोक ठेवतात. तसे तर पोलीस असतात, पोलीस तर राहतात, पण गावातल्या लोकांनी सांगितलं तर राग येत नाही. पोलिसांनी सांगितलं तर त्याचा निघून होतो, त्याला वाटतं मला पोलीस बोले म्हणून मारत होतो, त्या अजून प्रकार करतात. त्यासाठी समितीच्या लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी दोघांच्या मध्ये थांबून समन्वय साधावा. तसेच परत एकदा आपल्याला महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.